नागपूर महापालिकेमध्ये काँग्रेसचं एल्गार आंदोलन सुरू आहे। काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि महापालिकेमध्ये हे आंदोलन केले जाते। शहरातील विविध मुद्द्यांवरून हे आंदोलन केले जाते। विविध समस्या मांडण्यासाठी हे कार्यकर्ते या महापालिकेमध्ये शिरलेले आहेत। जोरदार घोषणाबाजी केली जाते। एल्गार आंदोलन पुकारण्यात आलेले आहे। नागपूर मनपा मुख्यालयामध्ये काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे। काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी एकवटलेले आहेत। पोलिसांकडून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करण्यात येतोय। त्यांची समजूतही घालण्यात येते। मात्र हे सर्वच आंदोलनकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं। काँग्रेसचे नेते मंडळ या ठिकाणी आलेले आहेत। शहरातील विविध प्रश्नांवरून ते आक्रमक झालेले आहेत आणि या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी अमर काणे आपल्या सोबत आहेत। अमर, नागपूरमध्ये काँग्रेसने हे एल्गार आंदोलन केलेले आहे। महानगरपालिकेमध्ये जात हे आंदोलन करण्यात आलेले आहे। काय नेमक्या मागण्या आहेत? आपण बघू शकतो काँग्रेसकडून अतिशय तीव्र असं हे आंदोलन करण्यात येत आहे। कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले आहेत। नागपूर शहरातील जी दुरावस्था आहे, कचरा असो किंवा रस्त्यातील खड्डे असो, प्रशासनाचं पूर्णपणे लक्ष नाही। पाणी पुरवठ्याचा सुद्धा विषय आहे। मोठ्या संख्येने सगळे कार्यकर्ते जमा झाले आहेत। विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात महापालिकेवर विरुद्ध हा एल्गार मोर्चा काढण्यात आला होता आणि अचानकपणे सगळे कार्यकर्ते आक्रमक होऊन थेट महापालिका आयुक्त आहेत त्यांच्या दालनात त्यांनी घुसण्याचा प्रयत्न केला। त्यांना रोखून धरलेले आहे, पण काही कार्यकर्ते शेजारच्या हॉलमध्ये पोहोचलेले आहेत। जोरदार असं हे सगळं आंदोलन काँग्रेसकडून करण्यात येत आहे। म्हणजे प्रचंड असं आंदोलन आहे, कारण की दालनात काही कार्यकर्ते होतात। पोलीस त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत आहे, पण कुठे अपयशी ठरलेलं दिसून येत आहे आणि आता काही कार्यकर्ते आयुक्त कार्यालयाच्या शेजारी पोहोचून त्यांच्याशी संवाद साधण्याचा सुद्धा प्रयत्न करत आहे। पण गेल्या काही दिवसांपासून जो असंतोष आहे, शहरातील अस्वच्छता असो, रस्त्यातील खड्डे असो किंवा इतर नागरी समस्या आहे, याकडे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसकडून हे संपूर्ण आंदोलन ऐन डिवाइड करण्यात आलेलं आहे आणि त्याचे सगळे पडसाद काँग्रेसच्या आंदोलनाच्या आता दिसत आहे। महापालिकेवर जोरदार अशा घोषणाबाजी करत महापालिका आयुक्त कार्यालयाच्या आतमध्ये घुसलेल्या आहे, किंबहुना त्या केबिन पर्यंत सुद्धा पोहोचलेले आहे। नक्कीच अमर, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर शहरातील विविध प्रश्नांवरून काँग्रेस आक्रमक झालेली आहे आणि काँग्रेसने हे आंदोलन केलेले आहे। मनपा कार्यालयामध्ये काँग्रेसने हे आंदोलन केलेलं आहे। विविध मुद्द्यां समस्यांवर निषेध व्यक्त करण्यासाठी हे आंदोलन केलं गेलं। शहरातील कचऱ्यावरून हे काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले। तर नागपूर महापालिकेमध्ये हे आंदोलन केले जात आहे। काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। शहरातील कचऱ्यावरून हे काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यानंतर त्यांनी महापालिकेवर हा मोर्चा काढला। आंदोलन करण्यात येत आहे, घोषणाबाजी केली जाते। काँग्रेसचे काही नेते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडून आक्रमकपणे हे आंदोलन केले जात आहे। तर या सगळ्या आंदोलनकर्त्यांची पोलिसांकडून समजूत काढण्याचाही प्रयत्न झालेला आहे। नागपूर महापालिकेमध्ये काँग्रेसने हा एल्गार आंदोलन केलेला आहे। नागपूर मनपा कार्यालयामध्ये सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते आत शिरले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी केलेली आहे। या सगळ्या आंदोलनकर्त्यांना प्रवेशद्वारावरच अडवण्याचा पोलिसांकडून प्रयत्न करण्यात आला, मात्र तरीही कार्यकर्ते ऐकले नाहीत आणि थेट आत शिरलेले आहेत। जोरदार घोषणाबाजी देखील सध्या केली जाते। पोलिसांनी या कार्यकर्त्यांना अडवलेलं होतं
त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता, मात्र कार्यकर्ते आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. शहरातील विविध समस्यांवरून हे आंदोलन केलं गेलंय. कचऱ्याचा मुद्दा यामध्ये प्रकर्षानं मांडण्यात आलेला आहे आणि त्यावरूनच काँग्रेस आक्रमक झालेली आहे आणि हे आज महापालिकेवर एल्गार आंदोलन करण्यात येतं. आपण दृश्य बघतोय, पोलिसांनी या सगळ्या आंदोलनकर्त्यांना बाहेरच अडवलेलं आहे आणि आता या कार्यालयाचे दरवाजे देखील लावून घेण्यात आलेला आहे. तर मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते या ठिकाणी एकवटलेले आहेत. शहरातील विविध प्रश्नांवरून हे आंदोलन केले जाते. महाएल्गार आंदोलन काँग्रेसनं महापालिकेवर काढलेलं आहे. हे दृश्य आपण पाहतोय, पोलिसांचे देखील मोठा संख्येने पोलीस या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या सगळ्याच आंदोलनकर्ते जे आहेत त्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर त्यांना बाहेर थांबवावं म्हणून या कार्यालयाचं दारही लावून ठेवण्यात आलेलं आहे. तर काँग्रेसचे स्थानिक नेते देखील या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. नागपूरमधील विविध समस्या मांडण्यासाठी हे आंदोलन केले जाते. शहरातील कचऱ्याचा मुद्दा देखील या दरम्यान मांडला जातो. या संदर्भात अनेकदा निवेदन देऊनही कोणताच ठोस उपाय केला जात नाही आणि त्यामुळे सुद्धा काँग्रेस आक्रमक झालेली आहे आणि काँग्रेसनं आक्रमकपणे हे आंदोलन केलेले आहे. आंदोलक महापालिका कार्यालयामध्ये शिरलेले आहेत. त्यांची समजूत काढण्याचा पोलिसांकडून प्रयत्न करण्यात आला, मात्र हे कार्यकर्ते ऐकले नाहीत आणि थेट आत शिरलेले आहेत. पोलिसांकडून या सगळ्याच आंदोलनकर्त्यांना शांत केलं जातंय, त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला जातो. हे दृश्य नागपूर महापालिकेमधले दृश्य आहेत. हे सगळे आंदोलनकर्ते महापालिकेमध्ये शिरलेले होते.